नमस्कार। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता? कारण केंद्र सरकारने पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता अखेर हा आज जाहीर केला आहे। नेमकी काय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्याआधी आपण चॅनलवरती नवीन आलेली असाल तर चॅनल आता सबस्क्राइब करून घ्या। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपये हस्तांतरित केले आहे। या राज्यामध्ये नुकताच झालेला पूर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधीच जमा करण्यात आली आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशामध्ये 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 540 कोट्याहून अधिक रक्कम ही हस्तांतरित करण्यात आली आहे। यामध्ये 2.7 लाख महिला शेतकऱ्यांचाही देखील समावेश आहे। शेतकऱ्यांना यामुळे तात्काळ घरगुती गरजा पूर्ण करण्यास, पुढील पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदीस तसे पुन्हा शेती सुरू करण्यास मदत होईल असे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे। पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे। शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था ही सध्या झाली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकी या पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचा लाभ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमकी कधी मिळणार याच्याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे। यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता। त्यामध्ये 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20,500 कोटी रुपये जमा झाले होते। यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे। पीएम किसानच्या या हप्त्यामुळे त्यांना पेरणी, खते, सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल। देशातील इतर राज्यातील शेतकरीप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये देखील लाखो शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षामध्ये आहे। असं असलं तरी हा हप्ता सर्वांना मिळणार नसून ज्यांनी केवायसी केलेली आहे त्यांच्याच बँक खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे। तुम्ही जर अद्याप देखील केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केले जाईल, म्हणून तुम्ही आत्ताच केवायसी करून घ्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा हा आता केंद्र सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे। आपण जर बघितलं तर उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता ऑक्टोबरच्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे किंवा जास्तीत जास्त 21 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे खात्यावर येण्याची शक्यता आहे। असं असलं तरी आता हा हप्ता 21 ऑक्टोबर पर्यंत येतो का ते बघावे लागेल। धन्यवाद।